नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर सकाळचं टायमिंग आहे आणि ह्या साईडचं मुद्दाम फर्स्ट टाईम तुम्हाला दाखवत आहे, कारण कालच हे सगळं चेंज करून घेतलं. ते व्हिडिओमधून तुम्ही बघितलंच. खूप साऱ्या जणांना व्हिडिओ आवडलाही. तर सोफा म्हटलं आता व्यवस्थित असा नीट करून घेऊयात. तर इकडच्या साईडला सोफा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या जिथं सोफा होता तिकडे साईडला TV ठेवलेली आहे आणि छान आणि मस्त वाटत आहे. घरामध्ये खूप सारी मोकळी जी जागा आहे ना, तीही वाटत आहे. मोकळा जरा हॉल वाटत आहे. आधी बाल्कनी ना दिसायची तरीही छान वाटत होतं, पण TV बघण्यासाठी जर आपण व्यवस्थित असं कम्फर्टेबल बसायला म्हटलं, तर आता जी पद्धतीने मी सोफा आणि TVचं लावून घेतलेलं आहे ना, ते मला खूप छान आणि मस्त वाटत आहे. तर जेवणासाठी आम्ही तिघीच होतो दुपारच्या टायमिंगला. तर या दोघींचं असं म्हणणं होतं की आज ना आम्हाला पास्ता वगैरे करून दे, भाज्या वगैरेही आहेत घरामध्ये, तर मग पास्ता जो आहे ना तो आम्हाला करून दे. तर त्यासाठी मग मी इथे जे काही भाज्या होते ना त्या कट करून घेत आहे. तर सुरुवातीला शिमला मिरची, कांदा, टोमॅटो वगैरे ज्या काही भाज्या होत्या म्हणजे घरामध्ये, त्या इथे कट करून घेत आहे आणि दुपारच्या वेळेला पास्ता जो आहे ना तो बनवून घेणार आहे. ज्यावेळेस आपण एकटेच असलो त्यावेळेस आपण काहीतरी असं घरातलंच थोडंफार चटपटा असं काहीतरी मुलांना हवंच असतं. तर ते मी इथे बनवून देत आहे. मी त्यांना सांगत होते की बटाट्याचे काप वगैरे जे आहेत ना तेही त्यांना आवडतात. असे लांब साईजमध्ये कट करून वगैरे दिले ना आणि तव्यावरती मस्त छान कुरकुरीत असे थोडेफार करून दिले तेलामध्ये, तर तसेही छान आवडीने खातात. तर ते यांना करून देते असं म्हटलेलं होतं, पण आज पास्ताच त्यांना खायचा होता. तर म्हटलं चला असू द्या एखाद्या वेळेस त्यांच्या मनासारखं. तर मग मी इथे सुरुवातीला भाज्या कट करायच्या आधी पास्ता ना पाण्यामध्ये शिजवून घेतलेला होता, जेणेकरून भाज्या वगैरे कट होतील ना तोपर्यंत पास्ता छान शिजून जाईल. तर शिजताना ना थोडंसं तेल मी याच्यामध्ये घातलेलं होतं, मग छान मोकळा आणि सुटसुटीत होतो. तर पास्ता शिजून झाल्यानंतर चाळणीमध्ये मी त्याला पाणी नितरवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि मग तेलामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे ज्या काही भाज्या आहेत, आधी सुरुवातीला कांदा मस्त छान असा परतवून घेतला आणि त्यानंतर मग बाकीच्या भाज्या ज्या आहेत ना त्या परतवून घेणार व्यवस्थित छान. तर कालच्या व्हिडिओला कमेंट होती की जे म्युझिक आहे ना, सुरुवातीला मी जे म्युझिक टाकलेलं आहे ते आवडलेलं होतं, पण त्याची लिंक माझ्याकडे नाही आहे. तर राहिली असती तर मग नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून दिली असती. पण नो कॉपीराईट म्हणून म्युझिक आपल्याला यूट्यूबवरती बरेचसे सर्च केले ना तर भेटून जातात. तर त्यातलंच एक आहे आणि हेही म्युझिक ना मी सुरुवातीला अगदी थोडंसं नॉर्मल लावते, कारण यालाही बऱ्याच वेळेला ना कॉपीराईट येतं. तर त्यामुळे मी थोडीशी अगदी थोडंसंच भाग जो आहे ना तो कट करून व्हिडिओच्या सुरुवातीला लावत असते, कारण मलाही हे जे म्युझिक आहे ना खूप जास्त आवडतं आणि मी हे यूट्यूबवरूनच घेतलेलं आहे. तर याची लिंक जर राहिली असती तर नक्कीच दिली असती, पण नाही आहे माझ्याकडे. तर चला पास्त्यामध्ये मग मी भाज्या वगैरे व्यवस्थित छान झाल्यानंतर आपलं चिली सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस असं घातलेलं आहे. थोडंसं लाल तिखटही घातलेलं आहे, त्यामुळे थोडं तिखट जी चव आहे ना पास्त्याला येत असते. तर मग अशा पद्धतीने पास्ता जो आहे तो बनवून घेतलेला आहे. थोडंसं चवीनुसार मीठही घातलेलं होतं, तुम्हाला दाखवायचं विसरली. बघू शकतात किती छान मस्त टेस्टी असा पास्ता तयार झालेला आहे. तर रविवारचा दिवस म्हटला म्हणजे अगदी असा पटकन निघून जातो ना, सुरुवात होते आणि कसा संपतो काहीच कळत नाही सुट्टीचा दिवस म्हटला म्हणजे. तर मग सकाळचं जे काही झालेलं त्यानंतर मग मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळचं जे काही आहे ना ते दाखवत आहे. तर कपड्यांच्या घड्या वगैरे आता छान सुकून जातात संध्याकाळपर्यंत कपडे, तर लगोलग घड्या वगैरे करून ठेवल्या. तर मग तेही छान व्यवस्थित राहतं. नाही तर मग कपड्यांचा जो काही पसारा आहे ना तो खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतो. तरीही यांचं दोघींचं सारखं चेंज करणं, बाहेर गेल्या खाली गेल्या तरीही सारखे दिवसातून 3-4 टाईम तरी चालूच असतं त्यांचं. तर मग ते इथे व्यवस्थित असे जर वेळेवरती आवरून सावरून ठेवले तर कपाट छान व्यवस्थित आणि जो काही कपड्यांचा घरामध्ये आपला पसारा होतो तो जरा कमी होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. तरीही आपलं सारखं नेहमी मी वेळात वेळ काढून कपाट जे आहे ना ते नीट करायचा प्रयत्न माझा चालू असतो.
तर इथे आवळा जे आहेत ना ते कट करून घेतलेले आहेत. अर्धा किलो आवळा इथे कट केलेले आहेत आणि वाटीमध्ये जे काही दिसत आहे ते काळी मिरी आहे कुटून घेतलेली बारीक एकदम. हे अद्रक आहे, साल काढून व्यवस्थित छान कट केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला ती हळद आहे. हळद म्हणजे आपली जी अद्रकसारखी जी काही हळद असते ओली हळद ती. तर ते सगळं ज्युसरमध्ये फिरवून घेतलेलं होतं. माझ्याकडे ज्युसर आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी. तर ते सगळं काही ज्युसरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला कापडामध्ये टाकून मग त्याच्यातलं जो काही रस आहे ना तो काढून घेत आहे. हे जे आपलं आवळ्याचं ज्यूस आहे ना हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे काही सांगायची गरज नाही, कारण आवळा हा बहुगुणी आहे. त्यामुळे आवळ्याचं सेवन केल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे जे आहेत ना ते होत असतात. तर आता आवळा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे मार्केटमध्ये. तर ह्या दिवसाचं आवळ्याचं ज्यूस नक्की म्हणजे सकाळी उठल्यानंतर आधी आपण पिलंच पाहिजे. तर आम्ही इथे अशा पद्धतीने आवळ्याचा ज्यूस काढून त्याच्या क्यूब करून ठेवत आहे. आता आईस बॉक्समध्ये म्हणजे सकाळी ना जरा उठलं की थोडंसं एक क्यूब काढून एक ग्लास पाण्यामध्ये टाकली की काम झालं. काळं मीठही घातलेलं होतं, काळी मिरी घातलेली आहे, एक निंबू याच्यामध्ये पिळून घातलेला आहे. म्हणजे आपल्याला सकाळी उठलं की काहीच करायची गरज नाही. फक्त एक क्यूब काढायची आईसची आणि गरम पाणी, कोमट पाणी किंवा साधं पाणी आपल्याला जसं जमेल तसं टाकायचं आणि प्यायचं. तर अशा पद्धतीने हे आवळ्याचे ज्यूस जे आहे ना ते करून ठेवलेलं आहे, जेणेकरून सकाळचा जो काही वेळ आहे तो वाचेल. बऱ्याच वेळेला आधी तर मी सुरुवातीला एक आवळ्याचं रोजचं करून घेत होती, पण आता म्हटलं करून ठेवूया. म्हणजे सकाळी कधी-कधी ना घाईही असते किंवा वेळ नसतो आणि फर्स्ट शिफ्ट आमची ज्यावेळेस असते ना त्यावेळेस 6:30ला घरातून निघायचं असलं की खूप जास्त धावपळ होते आणि अशा वेळेला टिफिन बनवायचा किंवा आपलं हे आवळ्याचं ज्यूस करत बसायचं त्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून मग ज्यावेळेस फर्स्ट शिफ्ट असली त्यावेळेस एवढे सारे जे आईस क्यूब आहेत ना आम्हाला बरोबर 1 ते 2 आठवडा पूर्ण होऊन जातात. म्हणून मग मी हे सगळं काही बनवून ठेवलेलं आहे. साठवून ठेवलं म्हणजे पटकन काढून आपल्याला करता येतं. हो ना. त्यानंतर झालेली होती स्वयंपाकाची रात्रीची तयारी. तर मग इथे मी तांदळाचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, कांदा, मिरची, लाल तिखट, हळद, लसूण, ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि बीट किसून घेतलेले आहेत 2. जे काही साहित्य तुम्हाला दाखवलं ते सगळं व्यवस्थित छान मिक्स करून कणिक जी आहे ती मळून घेतलेली आहे आणि एका साईडला मी इथे ठेचा बनवलेला आहे. हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर वगैरे हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि छान मस्त ठेचा जो आहे तो बनवलेला आहे आणि एका साईडला आता बीटरूटचे पराठे जे आहेत ते लाटायला सुरुवात केलेली आहे. कणिक मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने मग मी बीटरूटचे पराठे आहेत ना ते लाटून घेणे, कारण ताईंनो मुलं आहेत ना आपली बीट खायला मागत नाही. कितीही त्यांना आवर्जून आपण बीट खायला घातलं, रोजच्या जेवणामध्येही दिलं ना, तरीही ते खायला नकोच म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण बीटचे पराठे म्हणा किंवा बीटाचा भात म्हणा, ते खाऊ घालून जेणेकरून थोडं तरी त्यांच्या पोटात जाईल बीट आणि त्याचा फायदा त्यांना होईल असा प्रयत्न आपला चालू असतो. त्यामुळे बीटचे पराठे म्हणा किंवा बीटाचा भात म्हणा, हलवाही मी एकदा केलेला होता बीटाचा किसून आपण ज्याप्रमाणे गाजरचा करतो ना तसाच, किंवा गाजरच्या हलव्यामध्येही बीट जर मिक्स केलं तरीही चालतं. तर रात्री असा बीटचा पराठ्यांचा जो बेत होता ना तो आम्ही केलेला होता. खूप छान चवीला मस्त लागतात आणि मुलं अगदी आनंदाने पोट भरून बीटचे पराठे खातात. तर तुम्ही बनवत असाल तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये की तुम्हीही अशाच पद्धतीने बीटचे पराठे जे आहेत ते बनवतात का? मला तर वाटत होतं याचं मस्त छान थालीपीठच असं मस्त कापडावरती थापून ते बनवावं, पण वेळही कमी होता. थालीपीठ वगैरे करायला गेली ना तर खूप जास्त उशीर होतो आणि रविवारचा दिवस असल्यामुळे आम्ही संध्याकाळी थोडं बाहेर गेलेलो होतो. तिकडनं यायला जरा उशीर झाला, तर झटपट मस्त अशी रेसिपी मी इथे बीटच्या पराठ्यांची म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या चॅनलवरची पहिली ही रेसिपी आहे. मी पहिला व्हिडिओ माझा बीटरूट पराठ्यांचाच आहे. मस्त छान देवांना आता नैवेद्य वगैरे देऊन देते आणि मग आम्ही रात्रीचं जेवण जे आहे ना ते इथे एन्जॉय करू. तर चला ताईंनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.